नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 डिसेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. शारीरिक वेदना आणि ताणतणावाचे प्रश्न सुटण्याची शक्यता नाही. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. आजच्या दिवशी लक्षात ठेवा आणि त्याची अनुभूती तुम्हाला येईल. लहान व्यावसायिक आज आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदी करण्यासाठी त्यांना पार्टी देऊ शकतात. मित्रमंडळी बरोबरील कार्यक्रम आनंददायी असतील, पण खर्च करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेऊ नका, नाहीतर रिकाम्या खिशाने घरी जावे लागेल. तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. उपाय: हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा. वृषभ राशी, विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की मैत्रीमुळे आपल्या महत्त्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळातही भेटू शकतात, परंतु शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. कुणी अशा व्यक्तीचा फोन येऊ शकतो ज्यामुळे तुम्ही खूप वेळेपासून बोलण्याची इच्छा ठेवत होता. बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तुम्ही वेळेत मागे परत याल. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. जर तुम्ही विवाहित आहे तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण जर तुम्ही असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. नातेवाईक व मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील, परंतु रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकता. उपाय: व्यवसायात किंवा नोकरीमध्ये उत्तेजकता होण्यासाठी हिरवे रुमाल तुमच्या खिशात ठेवा. मिथुन राशी, आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय काढणे टाळा. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. कुणाला न सांगता आज तुम्ही घरात लहान मोठ्या पार्टीचे आयोजन करू शकता. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौज मजा करण्याचा तुमचा मूड बनेल. दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही चिंतित राहाल. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. उपाय: आपल्या मोठ्या भावांच्या विचाराचा सन्मान केल्याने आणि त्यांचे बोलणे ऐकल्याने
आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. कर्क राशी, कंटाळवाण्या आणि धीम्या अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. तुमचा जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल. कुठला सिनेमा किंवा नाटक पाहून आज तुम्हाला हिल स्टेशनवर जाण्याची इच्छा होईल. उच्च कॅलरी असणारा आहार टाळा. ठरलेला व्यायाम अजिबात टाळू नका. आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाण वाढतच असल्यामुळे तुमच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण होतील. उपाय: हनुमान चालीसाचे पाठ करणे आरोग्यासाठी शुभ राहील. सिंह राशी, कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी होईल. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. आज आपल्या प्रेमीसोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्यासमोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. जे काम तुम्ही आज पूर्ण करण्यात सक्षम आहेत त्यांना उद्यावर टाकू नका. हेच तुमच्यासाठी चांगले असेल. एखादे झाड जसे स्वतः उन्हातानात असून देखील दुसऱ्यांना शीतल छाया देते तसे आपले आयुष्य आहे. त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. धन तुमच्यासाठी गरजेचे आहे, परंतु धनाला घेऊन इतके गंभीर होऊ नका की आपल्या नात्यालाच खराब कराल. उपाय: विलक्षण आर्थिक जीवनासाठी योग्य पुस्तके, शैक्षणिक आणि वाचक सामग्री योग्य व्यक्ती आणि विद्वानांची गरज आहे. कन्या राशी, दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तुमची प्रिय व्यक्ती तुमच्याकडून वचन मागेल. जे वचन तुम्ही पूर्ण करू शकणार नाही ते देऊ नका. जीवनसंगी सोबत वेळ घालवण्यासाठी आज तुम्ही ऑफिसमधून लवकर निघू शकता, परंतु रस्त्यात अत्याधिक ट्रॅफिकमुळे तुम्ही असे करण्यात समर्थ नसाल. तुमचा एखादा जुना मित्र येण्याची शक्यता आहे आणि तो तुमच्या जोडीदाराबाबतच्या जुन्या आठवणींना उजाळा देईल. लहान भाऊ बहिणीसोबत फिरायला जाऊ शकता. यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये उत्तमता येईल. इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेत तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. ग्रह नक्षत्रांची चाल तुमच्यासाठी आज चांगली नाही. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. उपाय: मोहरीच्या तेलात स्वतःच्या चेहऱ्याचे प्रतिबिंब पहा. त्याच मोहरीच्या तेलात पिठाने बनवलेले गोड गोळे तळा आणि पक्ष्यांना खाऊ घाला. यामुळे आर्थिक प्रगतीमध्ये मदत होईल. तूळ राशी, दर दिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची गरज आहे. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल
आणि तुम्ही कोणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. आज कुणी अनोळखी व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमा देखील मागता, पण असे बोलणे आधी विचार करणे श्रेयस्कर ठरेल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. कुठून तरी उधार परत मिळू शकते, ज्यामुळे तुमच्या काही आर्थिक समस्या दूर होतील. उपाय: कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहण्यासाठी आपल्या वजनाएवढे धान्य गोशाळेत दान करा. वृश्चिक राशी. विवाहित जोडपी एकत्र राहत असली तरी वातावरण नेहमीच रोमॅन्टिक नसतं, पण आजचा दिवस मात्र खूप रोमॅन्टिक असणार आहे. आज तुम्हाला कुणी सहकर्मी सल्ला देऊ शकतो, तथापि तुम्हाला हा सल्ला आवडणार नाही. उत्तम विनोदबुद्धी ही तुमची मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. नातेवाईक व मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. आकाश अधिक तेजस्वी दिसेल. फुले अधिक रंगबिरंगी दिसतील. तुमच्या भोवती सगळेच लुकलुकत असेल, कारण तुम्ही प्रेमात पडला आहात. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. उपाय: शंकराची पूजा केली तर आरोग्य चांगले राहील. धनुराशी. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सर्व काही उत्तम चालले आहे. तुमचे परिजन तुम्हाला सोबत घेऊन कुठल्या ठिकाणावर घेऊन जाऊ शकतात. तथापि सुरुवातीमध्ये तुमची काही खास आवड नसेल, परंतु नंतर तुम्ही या अनुभवाचा भरपूर फायदा घ्याल. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती मिळणार आहे. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरात कोणी वरिष्ठ व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवू शकता. उपाय: आपल्या चारित्र्याला कलंक लागू देऊ नका. आर्थिक स्थितीसाठी हे शुभ असेल. मकर राशी. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखेच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला हे आज कळेल. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल, अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात संदर्भ येतो तेव्हा सर्व काही तुमच्यासाठी अनुकूल असते. तारे इशारा करत आहेत की कुठल्या जवळच्या स्थानाची यात्रा होऊ शकते. हा प्रवास मजेदार राहील आणि तुमच्या प्रिय लोकांची साथ मिळेल.
आपल्या जीवनसाथीबरोबर चित्रपट पाहणे अथवा रात्रीचे जेवण करणे तुम्हाला शांतता आणि आराम मिळवून देईल आणि तुमचा मूड एकदम बहारदार राहील. आपल्या जीवनसाथी सोबत धनसंबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. तथापि आपल्या शांत स्वभावाने तुम्ही सर्व काही ठीक कराल. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. उपाय: आपल्या कुटुंबाचा भाग नसलेल्या किंवा आदर आणि स्नेह असलेल्या मित्रमंडळींशी व्यवहार करा आणि आपल्या आर्थिक वाढीस मदत करा. कुंभ राशी. व्यस्त दिनचर्येत आज जास्त वेळ काढता येणार नाही. मन रिजवण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. तुम्हाला तुमचे वैवाहिक आयुष्य कदाचित कंटाळवाणे वाटू शकेल. थोडीशी एक्साइटमेंट शोधा. आपल्या सर्जनशीलतेला पुढे नेण्यास चांगला दिवस आहे. काही असे विचार येऊ शकतात जे खरंच जबरदस्त आणि सर्जनात्मक असतील. गरज नसलेल्या कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा. त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते, म्हणून जितके शक्य असेल याची काळजी घ्या. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येक जण आनंदी आणि निवांत राहील. उपाय: चांगल्या आर्थिक जीवनासाठी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा. मीन राशी. तुमच्या प्रियजनासोबत सहलीला जाऊन अमूल्य क्षण जगा आणि मजा लुटा. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तम दिवस आहे. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे. आजच्या दिवशी तुम्हाला त्याची अनुभूती येईल. एक उत्तम रेस्टॉरंटमध्ये तुम्ही मित्र किंवा कुटुंबासोबत भोजन करण्याची योजना बनवू शकता. हा खर्च थोडा जास्त होऊ शकतो. शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळणे चांगले. अशा प्रवासासाठी तुम्ही कमकुवत आहात, त्यामुळे हा प्रवास तुम्हाला आणखीन कमकुवत बनवेल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्येमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते, परंतु तुम्हाला याविषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण धन यासाठीच साठवले जाते की ते कठीण वेळेत आपल्या कामी येईल. काही लोक जरुरीपेक्षा जास्त काम करण्याचे वचन तुम्हाला देतील, परंतु केवळ गप्पा करणाऱ्या लोकांकडून काम झाल्याची अपेक्षा ठेवू नका. उपाय: भगवान शंकराला धोत्रा, काळे काट्याचे बीज अर्पण केल्याने उत्कृष्ट शरीर आणि स्वस्थ मनाची प्राप्ती होते. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.